करते मागी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली व्हिडिओ मी नंतर ही मी दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला। आणि हा असा ह्याचा पदर आणि हा एक बनारसी मध्ये हे इकडे ठेवले। हे तुम्ही पाहू शकता, मी उलट घेते पदर आता। हे बघा खूप सुंदर जाणार दर्शनाला जाणार मैत्रिणीने बोलवलेलं। घडी मोडली आमच्या साडीची, कुठल्याही साईजचा असू दे, म्हणजे 36 वरून 40-42 पर्यंत, तर हा तुम्हाला 1000 पर्यंत घरपोच भेटेल। व्हिडिओला सुरुवात करते मागी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली व्हिडिओ मी 3 दिवस आधी करत आहे, पण मागी गणपतीच्या दिवशी हा म्हणजे चॅनलवरती हा व्हिडिओ येईल, कारण खास मागी गणपतीसाठी भरपूर अशा नऊवाऱ्या साड्या आलेत शिवायला। अर्धे माझे शिवून झालेत, आता वेळ कमी आहे, पण 2-3 दिवस उचलत नाही हे काय हे असं गटुडं आलंय, असं डोक्यावर ठेवायचं आणि जायचं, असं चाललंय। जायचं नाही जाऊ शकत कुठंच। आणि कोणाचाही फोन आला की विचारतात घरी आहेस की कुठं बाहेर फिरतेस, बाहेर कामासाठी जाते, अशी सारखी फिरत नाहीये। लोकांना इतका गैरसमज असतो की विचारू नका। चालेल, चला मागी गणपतीच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्या जे काही इच्छा आहेत पूर्ण करो, आणि बाकी तुम्ही मेहनत करा तर यश नक्की आहे, हे मी नेहमी सांगत असते। बऱ्याच जणांना वाटतं नाहीये तुम्हाला इझिली भेटतंय, तसं नाहीये। आता जे दिसतं त्याच्या मागे खूप मेहनत आहे। इथपर्यंत यायला पण खूप मेहनत केलेली आहे, कारण तुमचे नेहमी प्रश्न असतात मला, कारण हे खूप छान आहे तुमचं सगळ्यांचं। कमेंटमध्ये कोणी विचारत नाही, व्हॉट्सअप नंबर आहे म्हणून सरळ विचारतात, त्याबद्दल तक्रार नाहीये। ठीक आहे, चालतंय। तर चालेल, चला कशा पद्धतीच्या साड्या आहेत आणि काय पॅटर्न आहे ते तुम्हाला दाखवते, कारण लग्नाचा सीझन तर आता आहेच आहे, पौष महिना संपला आणि मागी गणपतीसाठी खास साड्या आले होते बऱ्यापैकी। जेवढ्या आपण गणेश चतुर्थीला येतात तेवढ्या नाही, पण बऱ्यापैकी आले होते। शाही पाणी आहे आणि येल्लो, ऑरेंज येलो मँगो कलर अशी ही साडी आहे। मी साड्या डायरेक्ट दाखवते, कारण घडी मोडलेल्या नाहीच आहेत, मी आताच घडी मोडते तुमच्या समोर। ही अशी आहे बनारसी पॅटर्न। बनारसी पॅटर्न क्वालिटी मीडियम, एकदम हाय क्वालिटी नाहीये। बनारसी पॅटर्न मध्ये पण क्वालिटी भरपूर येतात आणि बॉर्डर खूप सुंदर आहे। शिवल्यानंतर ही मी दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला। आणि हा असा ह्याचा पदर आणि हा विथ ब्लाउज असतो, कारण हा ब्लाउज इकडचा कडेचा काढलेला आहे। तर ही एक साडी आहे, खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो। येलो कलर आहे, ग्रीन बॉर्डर आहे आणि येलो सगळ्यालाच चालतं। आणि हे शिवून लगेच द्यायचे म्हणले साधे नॉर्मल पण ह्या साड्या आपण दाखवू शकतो, कारण शिवल्यानंतर कधी कधी घाई होते, मग दाखवायचं राहून जातं। तुम्ही बोलतील काय घरी घालतायत, तर काय होतं नेमकं, ही साडी ओपन केल्यानंतर चुरगाळा होतो। इस्त्रीला खूप मेहनत पडते इस्त्रीवाल्याला, कारण इस्त्री मी करत नाही, मग मी अशी व्यवस्थित लगेच घडी मोडली की घडी घालते, कारण ते कटिंग करताना एक एकच पार्ट कट करायचा, लगेच ती साडी शिवायला घेते। आदल्या दिवशी कट करत नाही, 2 साड्या कट केलं तरी लगेच शिवायला घेते। ही एक झाली। त्यानंतर हा बनारसी पॅटर्न गुलाबी कलर, राणी कलर आहे आणि ह्याची बॉर्डर चिंतामणी आणि ह्याचा पदर दाखवते मी तुम्हाला। ही साडी मी पूर्ण ओपन करणार नाहीये, तुम्ही ती साडी पूर्ण ओपन केलेली। हे बघा, हे अशा ओव्हरऑल पूर्ण बुट्टे आहेत साडीला आणि पदर ह्याचा हे पण मीडियम क्वालिटी बनारस आहे। आणि हा भरगतचा असा ह्याचा पदर दाखवूया आपण। हे पहा, आणि असाच ब्लाउज, रनिंग ब्लाउज आहे ह्याचा, जसा काट आहे तसा हा ब्लाउज आहे, मी रनिंग म्हणा लागले। खूप सुंदर ह्याचा गेट आहे, राणी कलर आणि खूप छान दिसतोय। हे पहा, खूप सुंदर दिसतोय, खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतोय। तर हे अशा ह्या साड्या आहेत। त्यानंतर दुसरी अजून एक आहे, 3 पॅटर्न सेम आहेत आणि 3 पॅटर्न सेम आहेत, कारण जावा जावा आहेत असं मी विचारलं त्यांना, काय सेमच दिलंय। हा आहे चिंतामणी कलर, बोलतात एकाच घरात तिघी जावांच्या सेम साड्या आहेत असं सांगितलंय, आणि तिघी नंदा। आता त्यांचे दाखवते। आता ह्या जावा कोण आहेत नंदा कोण आहेत माहिती नाही, आणि ह्या कोणाच्या साड्या आहेत माहिती नाहीये, मी ज्यांचे स्टिच करून देते त्यांचे। हाही बनारसीचा आहे, मीडियम क्वालिटी आणि सेम पॅटर्न, आणि ह्याच्यामधला हा कलर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे। पदर दाखवते, नेव्ही ब्लू बॉर्डर आहे आणि कार्ड जे आहे पैठणीमध्ये, कशावरती मोराचं आहे कशावरती पैठणीमध्ये आहे।
घड्या मोडलेल्याच आहेत ऑलरेडी त्यांनी, कारण ह्याचे ब्लाउज कट करून घेतले. ब्लाउज माझ्याकडे शिवायला नसतात. हे बघा, हे असा पदर आहे. खूप सुंदर दिसतो. ब्लाउज का माझ्याकडे नसतात, कारण मी फक्त साड्यांशी डील केलंय. त्यांना मी विचारलंच नाही कधी ब्लाउज हवेत का. आणि ब्लाउजचं तुम्हाला माहिती आहे ना, थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम असतो फिटिंग बिटिंग, मग मीही मागत नाही आणि तेही हे करत नाही. तर ह्या साड्या झाल्या. तिन्ही साड्या मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. एक अंगावर हा एक बनारसी मध्ये, हे इकडे ठेवले. हे 2 आणि हा 3. तिन्ही मला एक फोटो पण काढायचा आहे ह्याचा, कारण कसा दिसेल मला नाही माहिती. खूप सुंदर असे हे तिन्ही साड्या आहेत आणि खूप छान दिसतात. जावा जावा बहिणी बहिणी हे जे मॅचिंग करतात ना, खूप म्हणजे कलर सेम नाही आहेत पण टन सेम आहेत. खूप सुंदर अशा हे तिन्ही साड्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या मी दाखवते तुम्हाला. झाल्यानंतर सगळ्या मागे गणपतीच्याच ह्या साड्या आहेत. आता सध्या माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या, बाकीच्या शिवून तर दिलेल्या आहेत. अजून किती येतील माहिती नाही, कारण 4 नाही 3च दिवस आहे. आज आहे तुमचं रविवार आहे आणि सोमवार मंगळवार आहे. तुम्ही बोलतील आजच शिवणार तुम्ही, तर रविवारी एका दिवसात 5 आरामात मी एकटी शिवू शकते आणि मला जे मदत करतात तेही असतात. त्यामुळे एक सोबत एवढ्या साड्या घेतो. हे कॉटन सिल्क आहे आणि याचा पॅटर्न ही डिझाईन सेमच आहे, फक्त बॉर्डर वेगळी नाही, बॉर्डर पण सेम आहे. मी हिला दिले होते धनश्रीला. तो हा कपडा आहे, मऊ आहे, अंगाला चोपून बसतो. तो बनारसी सिल्क ही मऊच आहे, ते चांगलं बसतं. बऱ्याच जणांना वाटतं की आमची तब्येत खूप जास्त असते, आमच्या अंगावर फुगतील का, तर चालेल. ही साडी आपण पाहूया, फुगणार नाहीये तुमच्या अंगावरती. कॉटन सिल्क आहे आणि परत राणी कलर, ग्रीन बॉर्डर. ह्याच्यात ब्लाऊज आहे की नाही, कदाचित ह्याच्यात ब्लाऊज नाहीये आणि चांगली क्वालिटी ही. आणि एकाच बाजूचं मी दाखवते तुम्हाला. आय थिंक अशा ह्या साड्या मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला. हा पदर आणि ह्याची बॉर्डर बघा, कॉपर येते, पूर्ण गोल्डन आहे, कॉपर गोल्डन आहे आणि खूप सुंदर दिसते. हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा असा पदर, हे तुम्ही पाहू शकता. मी उलट घेत आहे पदर आता. हे बघा, खूप सुंदर ते. ही एक आहे. ह्याही 3 आहेत, फक्त कलर वेगळे आहेत आणि पॅटर्न सेम आहे. साडीची क्वालिटी सेम आहे आणि बॉर्डर पण कदाचित सेमच आहे असं वाटतं. आता ह्याची घडी घालते, मग दुसरी साडी दाखवते. असं सीझन मध्ये अशी माझी धावपळ असते. त्याबरोबर दुसरे सगळे कार्यक्रम असतात, सगळंच करावं लागतं. सगळ्याला आवडतो तो चिंतामणी आणि मरून बॉर्डर, कारण हा कलर खरंच खूप सुंदर दिसतो. एक तरी साडी आठवड्यातून ह्या कलरची असतेच. आणि एका साईडला ह्याची बॉर्डर नाही, दोन्ही साईडला सेम आहे आणि ती एक मिनिट सेम बॉर्डर आहे. त्या साडीची ह्या साडीची बॉर्डर सेम आहे आणि ह्याला ओव्हरऑल बुट्ट्या सेम आहेत, छोटे बुट्ट्या आहेत. खूप छान सुंदर गेटअप दिसतो आणि सगळ्या कोणत्या पॅटर्नच्या आहेत मी वाचले पण नाही. शाही मस्तानी राजलक्ष्मीच आहे, ब्राह्मणी ते एक पण नाहीये. तर ही अशी आहे. पदर दाखवते मी तुम्हाला. भरगच्च भरलेला पदर असला ही साडीला खूप सुंदर गेटअप येतात. आय थिंक ह्यालाही ब्लाऊज नाहीये, तर तुम्ही ह्याला ब्रॉकेटवाला ब्लाऊज घेऊ शकता किंवा प्लेन घ्यायचं आणि ह्याचे जे काठ असतात वरचे काढलेले, जिथं तुम्ही शिवायला देता त्यांच्याकडून ते काठ घ्यायचे. इथं झालेलंच आहे, हे काठ काढूनच आलेलं आहे, मी चेकच केलेले नाहीये. काठ काढूनच ही म्हणजे माझ्याकडे साडी आली. बघू दुसऱ्याचं काढलंय का, पण ह्याचं काठ काढलंय त्याने, ते कदाचित काढलंय का. हो, ह्याचाही काढलेलाच आहे. हे काठ काढूनच आलेत माझ्याकडे. हे बघा कुठं दिसतं, मी बघितलंच नाही आणि त्याने मला सांगितलंच नाही. ऍक्च्युली ब्लाऊजसाठीच त्याने काठ काढलेलं आहे. ते काठ काढलेलं आहे, काही तक्रार नाही आहे, कारण वरचं काठ मीही काढूनच देते, त्यामुळे त्याने काढूनच घेतलंय. मला एकदा विचारलेलं तर वरचं काठ काढायचं, नेसत्या बाजूचं काढलंय. नेसत्या बाजू कटिंगमध्ये कुठं येतं ते बघावं लागेल मला आणि ते सांगावं लागेल. तर काठ लावून तुम्ही सुंदर असा त्याच्यावरती ब्लाऊज. हा अपोजिट कलर पण छान दिसतो आणि सेम कलर पण रनिंग पण छान दिसतो. हे झालं. अजून एक कलर आहे, गाजरी कलर आहे, गाजरी कलर आहे. आणि ह्याचा काठ काढले का आपण सगळ्यात आधी बघूया, नाहीतर आपण सगळं उत्सवतोय. आणि ऍक्च्युली
ओ हो हा, हे बघा त्या तिघी बहिणी आहेत आणि ते तिघी जाव आहेत, म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं. मी कारण मलाही वाटतं ना सेम कलर, म्हणजे कलर फक्त वेगळे ते. हे काट काढलेलं आहे आणि ही साडी, आणि ह्याला चिंतामणी बॉर्डर आहे, गाजरी कलर आहे आणि असा हा ब्लाऊज तुम्ही इमॅजिन करा. अशी बॉर्डर लावून किती सुंदर दिसते. सेम बॉर्डर आहे, सेम क्वालिटी आहे, सेम डिझाईन आहे, फक्त कलर वेगळे आहेत. तर चालेल, ही एक साडी अशी. गणपती बाप्पा मोरया मोरया असंच चाललंय. आम्हाला सणाच्या दिवशी सुट्टी नसते, बिलकुल नसते. का? कारण आमचा सीझनच तसा असतो. मला कधी कधी वाटतं ना, म्हणजे कसं असतं, सगळे सण साजरे करतात तुम्ही, मी सणही साजरे करते. असं काही नाही की सण साजरा करत नाही, मी मस्त वेगळे साजरा करते. मागे गणपतीच्या दिवशी सुद्धा आम्ही दिवसभर शिवणार, भजन असेल तर भजनाला जाणार, दर्शनाला जाणार, मैत्रिणीने बोलवलेलं. घडी मोडली आमच्या साडीची. थांबा आता, जा घाई करू नका, तुम्हाला लय घाई असते सगळ्या गोष्टीची. घडी मोडली तर कशाला तुम्ही लगेच उतरताय कॉटवरून. आली आता. का कॅमेरा बंद करू 2 मिनिट, कारण मला ही साडी दाखवायचीच आहे व्यवस्थित. असं तिन्हीचे गेटअप कसे सुंदर असतात. तर तुम्हाला साड्या पाहायला भेटतात, स्क्रीनशॉट काढत जावा. तुम्ही ते जिथं घेताय तिथं भेटले तर चांगलं आहे, नसेल तर आम्हाला ऑर्डर द्या. आम्ही तुम्हाला हवे त्या कलरच्या, हवे त्या साड्यात तुम्हाला मागवून आम्ही शिवून, ब्लाऊज शिवून घरपोच आम्ही देतो. तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही. आम्ही जेव्हा शॉपमध्ये जातो तेव्हा तुम्ही फक्त व्हिडिओ कॉल करायचा आणि साड्यांचे कलर बघायचे. तर ही अशी एक साडी, ह्या 3 साड्या खूप सुंदर दिसतात. ऍक्च्युली कॅमेरात ही थोडीशी वेगळी वाटते, ह्याच्या बुट्ट्या दिसत, पण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिल्यानंतर साड्या खूप छान दिसतात तिन्ही. तर अशा ह्या 6 साड्या माझ्या पतीसाठी जे आले ते मी तुम्हाला दाखवलंय. शिवल्यानंतरही दाखवते. 6 साड्या एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते. असं मी म्हणते, घाई झाली काय झालं तर साड्या राहून जातील, पण असं पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षात येतील कलर कॉम्बिनेशन, क्वालिटी, डिझाईन, पदर, ब्लाऊज सगळंच मी ह्याच्यामध्ये आयडिया दिले. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशापैकी कुठल्याही साड्या तुम्हाला हव्या असतील तर नक्की ऑर्डर करा. आम्ही हा जो वेअर केलाय ना, त्याही हा जो कुर्ता आहे त्याच्याबद्दल मला खूप विचारलेलं कितीला बसतो. तर 2.5 ते 3, पावणे 3 मीटर हा कपडा लागतो. त्यामुळे हा कपडा आहे 250 रुपये मीटर. टोटल सगळा मी इन्क्लूड करून हा कुठल्याही साईजचा असू दे, म्हणजे 36 वरून 40-42 पर्यंत, तर हा तुम्हाला 1000 पर्यंत घरपोच भेटेल. ह्याला प्रिंट कसं आहे, काय आहे, तर हे असं आहे आतलं आणि हे असं आहे. तर कुणाची तक्रार आली नाही. ह्याच्यामध्ये 3 ते 4 पॅटर्नचे मी मटेरियल आणलं होतं. तर सगळे मटेरियल संपत सुद्धा आलेले आहेत. कुणाला हवं असेल तर ह्याही कुर्त्याचं तुम्ही बुकिंग करू शकता. ह्याच्यात ब्लाऊज, जीन्सवरचा टॉप, प्लाझो, अनारकली काही शिवू शकता. खूप छान दिसतं आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यात हात छोटे लांब जसं हवे तसं मी इथपर्यंत ठेवले, कारण खूप छान दिसतं. तर फायनली आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. चालेल, आगे गणपतीला कुठं कुठं दर्शनाला जाणार आहे, थोडंफार मी व्हिडिओ करेन, ते उद्या येईल लवकरच बघायला तुम्हाला. परत एकदा मागे गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू हीच ईश्वर चरणी प्रार्थना.